मी तुम्हाला सांगितलं होतं हे मंथली कॅलेंडर आहे, मी हे जुलैचं देतोय. हा, याच्यामध्ये काय करायचं मी खाली लिहिलंय पण तरी सांगतो. आपलं पूर्ण महिन्याचा ट्रॅक ठेवायचा. इथे हे जे बॉक्स दिलेत प्रत्येक डेटचे, बॉक्स मध्ये बऱ्यापैकी जागा तुम्हाला लिहिता येईल एवढी. हा, तुम्ही दिवसभरात काय केलंय ते त्याच्यामध्ये लिहायचं. म्हणजे जावा केलंय, C++ केलंय, PHP केलंय, जे काही केलंय आणि किती वेळ केलंय, 1 तास, अर्धा तास, ते लिहायचं. आणि त्याच्यासोबत इथे 3 कॅरेक्टर लिहायचे. एक Y लिहायचं, एक I लिहायचं आणि एक N लिहायचं. Y म्हणजे युट्यूब किती वेळ बघितलंय, I म्हणजे इंस्टाग्राम किती वेळ बघितलंय आणि N म्हणजे NR क्लासचं ऍप किती वेळ बघितले. त्या तिघांचे रोजचे टाइम लिहायचे. ठीक आहे. आणि महिन्यानंतर मला हे सबमिट करायचं. ठीक आहे. त्यामुळे ही शीट फोल्ड होईल अशीच आणली. हा, व्यवस्थित पेपर राहील महिनाभर असा आहे. फोल्ड करून व्यवस्थित ठेवायचं आणि रोज रात्री न चुकता लिहायचं. म्हणजे लिहायचं आणि हे ह्याच्यावरनं आपल्याला रिअलाइज होईल की आपला वेळ कुठे चाललाय, किती चाललाय. आणि ज्या दिवशी तुमचा काहीच अभ्यास होणार नाही त्या दिवशी सरळ रेड मार्कने क्रॉस करायचं. म्हणजे ठळक दिसतील ते असे क्रॉस मार्क. असं करायचं जेणेकरून आपल्याला हे पण कळेल की आपले दिवस वाया किती गेले. हा, एक सवय लावा. सुरुवातीला थोडस त्रास होईल पण सवय जर लागली तर हे चांगलं. आपल्याला काय होतंय, मुलांना हेच रिअलाइज होत नाही की आपला वेळ इंस्टाग्रामवर, युट्यूबवरती किती चाललाय. त्यामुळं या शीट बनवल्यात, आपण बघूया तुम्ही किती फॉलो करता, त्याच्यावरनं काय चांगलं होतंय का. ठीक आहे. जाताना प्रत्येकाने एक एक शीट घेऊन जा.